उद्योजकच्या या भागात आपलं मनःपूर्वक स्वागत। नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी। कोणत्याही शहराची ओळख ही तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे असते। नाशिक म्हटलं की इथली द्राक्ष, फुलांची शेती, वाईन, पैठणी अशा अनेक गोष्टींमध्ये विशेष आहेत ते इथले तांबे पितळ्याचे भांडे। अध्यात्माची जोड लाभलेल्या नाशिकच्या भांडी बाजारातील आंबेकर यांचं तांबे पितळ्याच्या भांड्यांचं दुकान हे केवळ भांड्यांसाठीच प्रसिद्ध नाहीये, तर इथल्या तांबे पितळ्याच्या दुर्मिळ वस्तू, मूर्ती म्हणजे सर्वांसाठीच आकर्षण। आजच्या यशस्वी उद्योजकच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत 100 वर्षांहून अधिक वर्षांची ही यशोगाथा। 100 वर्षांपूर्वी नदीकाठी सुरू केलेला हा व्यवसाय आज आंबेकरांची 5वी पिढी सांभाळते। आंबेकरांनी हा व्यवसाय सांभाळताना केवळ तांबे पितळ्यांचं आध्यात्मिक महत्त्व जपलं नाहीये, तर दुर्मिळ तांब्यांच्या पितळ्यांच्या वस्तू आणि मूर्तीही जपल्या आहेत। आणि म्हणूनच आंबेकरांचा हा व्यवसाय केवळ नाशिककरांपुरताच मर्यादित नाहीये, तर देशभरातून येणारे पर्यटक यांचे गिराईक आहेत। माझं नाव राजेश ज्ञानेश्वर आंबेकर आहे। आमच्या फर्मचं नाव ज्ञानेश्वर शंकर आंबेकर आहे। आमचं दुकान तसं बरेच जुनं आहे, म्हणजे 100 वर्षापासूनची परंपरा आहे आमच्या पाठीमागे। आता माझा मुलगा बघतो, म्हणजे जुनं जी फर्म होती आमची ती गंगेवरच्या टपरा लागायच्या पूर्वी जो भांडी बाजार गंगेवर लागायचा, तर तिथे आमच्या आजोबांची पणजोबांची टपरी होती। आणि त्यावेळेस नाशिकचा हा मुख्य बाजार होता। सराफ बाजार, कापड बाजार आणि भांडी बाजार हे मुख्य होते। तसं पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात नाशिकचे भांडे प्रसिद्ध होते आणि तांब पितळ त्यावेळेस जास्त चालत होतं। मधल्या कालखंडामध्ये स्टील मात्र जोरात चालत होतं, पण त्या कॉम्पिटिशनमध्ये, स्टीलच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे आमचा नफा किंवा आमचा खर्चही सुटेना, त्यामुळे आम्ही पुन्हा तांब पितळकडे वळालो। आणि आमचे जे म्हणजे जुनं जे दुकान होतं ज्ञान तुकाराम आंबेकर, त्याच्या एकाच्या 4 फर्म झाल्या। विविध प्रकारच्या मूर्त्या आहे आमच्याकडे, म्हणजे सगळ्या देवांच्या, रामाच्या आहे, कृष्णाच्या आहे, कृष्णाच्या मोठ्या मूर्त्या आहेत। नंतर विविध प्रकारचे दिवे, अँटिक समय आहे, लांबण दिवे, साखळीचे दिवे, नंतर वॉलपीस दिवे पण आहे, वॉलपीस घंटा आहे या टाईपच्या। तसं आमच्या व्यवसायात बरेच ठिकाणून विविध प्रकारून आमचा माल येतो। म्हणजे पितळी मूर्त्या आमच्या अलीगडवरनं येतात, मोरादाबादवरनं समय येतात, जलेसरवरनं घंटे येतात। नंतर काही साऊथचे पॅटर्न पण असतात, म्हणजे साऊथचे पॅटर्न म्हटले ना तर तिकडे बालाजीच्या मूर्ती जास्त चालतात, कृष्णाच्या मूर्त्या चालतात। त्यांनी अलीगड, मोरादाबाद, जलेसर, हाथरस अशा विविध प्रकारच्या दिल्लीवरनं ते मार्केट चांगले होते। आजच्या यशस्वी उद्योजकच्या या मालिकेत ही यशोगाथा। पुन्हा भेटूया एका नवीन सक्सेस स्टोरीसह।